नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण झणझणीत असं सुक्क मटण बघणार आहोत। अगदी असं स्टेप बाय स्टेप रेसिपी सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइबच्या शेजारी जे बेल आयकॉनचं बटन असतं ते प्रेस करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पोस्ट झाला की लगेच नोटिफिकेशन येतील आणि सर्वात आधी तुमच्यापर्यंत व्हिडिओ येईल। अगदी असं साध्या सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, म्हणजे अशा साध्या सोप्या पद्धतीच्या ज्या रेसिपी आहेत त्या सर्वांपर्यंत पोहोचतील। तर मग चला आता साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण छान असं चमचमीत आणि झणझणीत अशा प्रकारचं इथं मटण सुक्क बनवणार आहे। त्यासाठी आपण इथं अर्धा किलो मटण घेतलंय। त्यासाठीचं जे साहित्य घेणार आहे आपण मॅरिनेशन साठी घेतलेलं साहित्य बघूया। आता इथं हळद पावडर, धना पावडर, चवीपुरतं मीठ आणि हिंग। आता आपण हे मॅरिनेशन करून घेऊया। तर आपण आधी मटण एका भांड्यामध्ये काढून घेऊ। स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मटण, 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचंय। यामध्ये आपल्याला पाव चमच्याला थोडीशी जास्त हळद टाकायची आहे। 1 चमचा भरून धना पावडर, 1 चमचा भरून मीठ आणि हिंग पाव चमचा टाकलाय। तर आता हे छान असं मटणच्या पीसला छान सगळं लावून घ्यायचंय। मटण सुक्का असू देत किंवा रस्सा असू देत, तर त्याला ह्याच पद्धतीने मॅरिनेशन करून ठेवायचं। तासभर करा किंवा अर्धा तास करा। मटण मॅरिनेशन झालं की शिजायला पण पटकन शिजतं आणि चवीला पण छान लागतं त्यामुळं। तर छान असं मटणच्या पीसला सर्व साहित्य लावून घेतलंय। आता हे एका भांड्यात पुन्हा आहे त्याच भांड्यात मी काढून ठेवते, म्हणजे झाकायला सोपं पडेल। तर आपण मटण सुक्का करणार आहे, त्यासाठी इथं आधी याची उकड करून घेणार आहे, म्हणजे मटण सुक्का करताना झटपट तयार होतं आणि सूप पण तयार होतं थोडंसं त्याचबरोबर। म्हणजे छोटी मुलं असेल तुमच्या घरात कोणी तर त्यांना मटण सूप पण देता येऊ शकतं त्यासाठी। तर मॅरिनेशनला ठेवून आता 1 तास झालाय, उकडायला टाकूया आपण। त्याच्यासाठीचं जे साहित्य घेतलंय ते बघूया। उकडसाठी जे साहित्य घेतलंय ते बघतोय आता। 2 मध्यम आकाराचे कांदे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतले, अर्धा इंच आलं ठेचून घेतलंय, जिरं आणि तमालपत्र घेतले 2 ते 3, 1 दालचिनीचा तुकडा आणि 2 चक्री फूल। हिवाळा असेल तर यामध्ये अजून तुम्ही खड्या मसाल्यांमध्ये लवंग आणि मिरे वाढवू शकता। 2 लवंग आणि 4 ते 5 मिरे टाकायचे त्यामध्ये, म्हणजे सर्दी वगैरे झालेली असली किंवा थंडीत सूप प्यायला छान वाटतं। थोडंसं असं जरा स्पायसेसचं छान वाटतं, तर असं तुम्ही करू शकता। आता उकडायला टाकून देऊया आणि एका साईडला आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे, जोपर्यंत आपण फोडणी देतोय तोपर्यंत। तर इथं आता कुकर गरम करायला ठेवलंय, तेल टाकून घेऊया। कुकर मध्ये शिजवणार आहे। आता तुम्ही इथं तूप पण वापरू शकता सूप साठी, पण इथं तेल घेते मी। 3 ते 4 चमचे तेल टाकून घ्यायचंय। तेल छान गरम होऊ द्यायचंय। आता तेल गरम झालं की जिरे टाकून घेऊया। जिरं छान फुलू द्यायचंय। जिरं छान फुललं की खडे मसाले टाकून घेऊया। ठेचलेला लसूण आता थोडासा तांबूस रंगावरती परतून घ्यायचंय आपल्याला। लसूण थोडासा परतला की लगेच कांदा टाकायचा आहे। आता कांदा आपल्याला छान तांबूस रंगावरती परतून घ्यायचा आहे इथं। आता कांदा परतलाय थोडासा 2 ते 3 मिनिट। आलं टाकून घेऊया। आधीच आलं जर टाकलं तर कांदा छान परतत नाही आणि खाली कुकरला किंवा कुठल्याही भांड्याला तळाला चिकटतं आणि करपल्यासारखं होतं, त्यामुळे आलं थोडंसं नंतर टाकायचं। आता 1 मिनिटभर आपण आल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत इथं परतून घेणार आहे। 1 मिनिट झाला की लगेच आपल्याला इथं मटण टाकून घ्यायचंय। आता यामध्ये आपल्याला हळद, धना पावडर आणि मीठ टाकायची, मीठ टाकायची गरज नाहीये, कारण आपण मॅरिनेशन करताना टाकले तो ऑलरेडी, त्यामुळं आता आपल्याला गॅस इथं फुल करायचा आणि फुल गॅसवरती हे सगळं छान असं परतून घ्यायचंय तेलावरती। चांगलं फुल गॅसवरती 3 ते 4 मिनिटं परतायचं आणि सारखं मिक्स करत राहायचंय। आता फुल गॅसवरती 3 ते 4 मिनिट परतलं
की गॅस पूर्ण कमी करायचा आणि अलगद फक्त कुकरचं झाकण आपल्याला 5 मिनिटासाठी असं ठेवायचं आहे, जेणेकरून आपण जे मसाले, खडे मसाले, कांदा, लसूण ते सगळं टाकलेलं आहे त्याचा छान असा फ्लेवर उतरतो मटनमध्ये आणखीन, आणि मटन खायला एकदम असं छान चविष्ट लागतं. तर फक्त अलगद ठेवायचं आहे, पाणी वगैरे न टाकता. तुम्ही ही जर प्रोसेस केली तर मटन शिजायला पण वेळ कमी लागतो. 3 ते 4 मिनिट झाले. आता बघूया. आता गॅस पुन्हा फुल करायचा आणि पुन्हा 2 मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं आणि मटन पण असं थोडंसं फ्लफी होतं, बघू शकता तुम्ही. आता 2 ते 3 मिनिट पुन्हा परतून घेतलं की आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे गरम केलेलं. गॅस कमी करूया म्हणजे अंगावरून शक्यता कमी होते. आता तुम्हाला किती सूप हवं आहे किंवा सूप नकोच आहे तर त्या पद्धतीने इथं पाणी टाका. तर मी इथं जवळपास 2 ग्लास भरून पाणी टाकते. मटण शिजायला थोडं पाणी जास्त लागतं. आता मटण कसं आहे, कोवळं आहे की कसं आहे त्यानुसार इथं पाण्याचं प्रमाण ठरवा तुम्ही. आता थोडीशी कोथिंबीर टाकूया, मिक्स करूया आणि आपल्याला आता इथं झाकण लावून घ्यायचं आहे. कुकरचं झाकण लावून आता याच्या आपण 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊया. 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये छान असं मऊ मटण असलं शिजलंच जातं. मटण सुक्का करणार आहे त्यासाठीचं जे वाटणाचं साहित्य आहे ते बघूया. थोडंसं खोबरं घेतलंय, एक छोटासा कांदा, 3 मिरच्या अशा कट करून घेतल्या आहे. तर हे आपण वाटणामध्ये घेणार आहे. अर्धा इंच आलं, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर आणि 2 ते 3 चमचे फुटाणे. छान असा दाटसरपणा येण्यासाठी, किंवा आपण एवढं पूर्ण वाटण आपण इथं वापरणार नाही सुक्यासाठी, तर हे आपण स्टोअर पण करू शकतो. 8 दिवस आरामात टिकतं हे वाटण फ्रीजमध्ये. तर आपण आधी हे वाटण भाजून घेऊया. आता कढई गरम करायला ठेवली आहे. आता वाटण भाजण्यापुरतं आपण इथं तेल टाकून घेऊया. खोबऱ्याचे तुकडे भाजून घेऊ. आता खोबऱ्याचे तुकडे छान भाजले, काढून घेऊया. कांदा पण भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजत आला की आपल्याला यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे, आलं, लसूण टाकून घ्यायचे आहे आणि फुटाणे पण थोडेसे भाजण्यासाठी, कडक होण्यासाठी टाकून घ्यायचे. आता हे पण छान सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे कांद्यासोबत. कोथिंबीर. आता सर्व साहित्य छान भाजले. गॅस बंद करते, काढून घेते आणि थंड करून हे बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला. तर मटण छान शिजलंय, बघूया आता कसं शिजलंय ते. तर हे बघा छान शिजलंय. सुक्क करायचंय आणि तुम्ही हे सूप पिण्यासाठी वापरू शकता किंवा याचा रस्सा पण तयार करू शकता. आता सुक्क बनवण्यासाठी आपण इथं पीस बाजूला करून घेऊया. तर इथं मटण सुक्क्यासाठी आपण इथं पीस बाजूला करून घेतले. आता मटण सुक्क करून घेऊया. मटण सुक्क्यासाठी जे साहित्य घेतले ते बघूया. ठेचलेला लसूण, 2 मध्यम आकाराचे कांदे, थोडीशी कोथिंबीर, जिरं. हा आमचा घरगुती काळा मसाला आहे आणि यासोबतच विविध प्रकारचे मसाले मिळतात. तुम्हाला जर ऑनलाईन ऑर्डर करायचे असेल तर करू शकता. नो कलर, नो प्रिझर्वेटिव्ह अशा पद्धतीत आपण स्वच्छतेमध्ये एकदम घरगुती पद्धतीत मसाले तयार करतो. अगदी अशी छान पारंपरिक पद्धतीने कांडपवरून कुटून आणतो. तर हा नाशिक स्पेशल काळा मसाला आहे आणि यासोबत तुम्हाला सांगितलंच विविध प्रकारचे बाकीचे पण मसाले मिळतात. धना पावडर, हळद पावडर आणि चवीपुरतं मीठ. बस एवढ्याच मसाल्यांमध्ये फक्त आपण सुक्क चिकन तयार करणार आहे. हा एक नाशिक स्पेशल काळा मसाला वापरला तर तुम्हाला कुठलाही मसाला वापरायची गरज नाही. व्हेज, नॉन व्हेज कुठल्याही पद्धतीच्या तुम्ही भाज्या या मसाल्यामध्ये तयार करू शकता. आता फोडणी देऊन घेऊया. तर इथं वाटण वाटून घेतलंय. आता फोडणी देऊन घेऊया. कढई गरम करायला ठेवली आहे. यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचंय. तर इथं मी 3 ते 4 चमचे टाकते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तेल छान गरम झालं की जिरं टाकून घ्यायचंय 1/2 चमचा. जिरं छान फुलू द्यायचंय. जिरं छान फुललं की लसूण टाकून द्यायचा. लसणाची छान अशी कडक फोडणी द्यायची आहे. लसूण जेवढं छान परतल्यात जाईल, फोडणी जेवढी छान अशी खमंग बसेल तेवढं सुक्क मटण खायला छान लागतं. लसूण थोडासा परतला, थोडासा तांबूस रंगावरती यायला लागला की कांदा टाकून घ्यायचा आहे. आता कांदा छान परतून घेणार आहे आणि आपण खडे मसाल्यांचा वापर उकडमध्ये केलेला आहे, त्यामुळं
त्याचा जो फ्लेवर आहे तो मटनला ऑलरेडी लागलेला असणार आहे, त्यामुळं इथं नाही खडे मसाले वापरले तरी चालेल. आणि तुम्ही थोडंसं जास्त स्पायसी खात असाल तरी तर तुम्ही खडे मसाल्यांचा वापर केला तरी चालेल. आता कांदा छान तांबूस रंगावरती परतून घेते. कांदा छान परतलाय. आता मसाले टाकून घेऊया, सुके मसाले. तर हा नाशिक स्पेशल काळा मसाला, तर इथं मी 2 चमचे वापरते. हा मध्यम असा तिखट आहे त्यामुळे मी 2 चमचे घेतलाय. मटन चिकन नॉनव्हेज जरासं झणझणीत असलं का छान लागतं. पाव चमचा धना पावडर, उकडमध्ये पण आपण धना पावडर टाकलेली आहे. पाव चमच्यालाही कमी हळद, कारण मसाल्यामध्ये पण हळद आहे आणि उकडमध्ये पण हळद टाकलेली आहे. आता मसाला थोडासा परतून घेऊया. सुके मसाले, आता सुके मसाले थोडेसे परतले की आपल्याला यामध्ये जो वाटण तयार करून घेतले त्यातलं मी इथं 2च चमचे वाटण टाकते. खूप जास्त वाटणाची गरज नसते सुक्या मटनसाठी किंवा चिकनसाठी. आता वाटण थोडंसं परतून घेणार आहे आपण मसाल्यांमध्ये. थोडीशी कोथिंबीर, थोडंसं 2 मिनिट आपण परतून घेऊया. ऑलरेडी मसाले छान कांदा खोबरं छान भाजून घेतलेलं आहे त्यामुळे खूप जास्त वेळ नाही लागणार परतायला. थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया हा मसाला. खूप छान सुगंध येतोय. अगदी फार कमी मसाल्यांमध्ये हे मटण आपण इथं बनवतोय, सुक्क मटण, पण एकदम छान असं चविष्ट तयार होणार आहे. तर मसाल्याला छान असं तेल सुटलंय बघू शकता आणि कढईपासून पण सुटायला लागलंय वाटण. याचा अर्थ आपला मसाला छान परतलाय. आता आपण जे मटण काढून घेतलंय उकडमधनं ते टाकून घेऊया. आता हे थोडंसं आपल्याला फुल गॅसवरती परतून घ्यायचंय. थोडासा रस्सा पण येऊ द्यायचा उकडचा, म्हणजे खूप जास्त असं सुक्क होत नाही आणि घशात अडकल्यासारखं होत नाही. तर आता फुल गॅसवरती आपण हे परतून घेणार आहे 5 मिनिटासाठी, म्हणजे रंग पण छान येईल आणि जो मसाल्यांचा फ्लेवर आहे मटनमध्ये उतरेल त्यासाठी. तर आधी आपण थोडंसं मीठ टाकणार आहे. अंदाजाने मीठ टाका, कारण उकडमध्ये पण मीठ टाकलेलं. थोडीशी कोथिंबीर, बघू शकता किती टेम्पटिंग दिसतंय. आपण थोडासा एक पळी भरून अजून इथं रस्सा टाकून घेणार आहे. खूप जास्त ड्राय नाही करायचं आहे आपल्याला. एकदम ड्राय करणार असाल तर अजिबात पाण्याचा उकडचा जे रस्सा आहे त्याचा अजिबात वापर करायचा नाही इथं. पण भाकरी बरोबर खाणार असला तर थोडंसं लपतं पीठ ठेवायचं, म्हणजे भाकरीसोबत छान लागतं तसं. तर आपला मटण सुक्का किंवा मटण मसाला इथं तयार झालेला आहे बघू शकता. छान असं 3 ते 4 मिनिट मी इथं परतून घेतलंय. आता आपण ही गॅस कमी करूया आणि कमी गॅसवरती झाकण ठेवून आपल्याला हे होऊ द्यायचं आहे. 3 ते 4 मिनिट होऊ देऊया. 2 ते 3 मिनिटने बघूया आता. तर बघू शकता किती छान असं टेम्पटिंग दिसतंय. आता तुम्ही हे भाताबरोबर, भाकरी बरोबर, कशा बरोबरही एन्जॉय करू शकता. अगदी असं छान रसरशीत झालंय हे बघा. आता सर्व करून घेऊया. रसरशीत आपलं सुक्क मटण खाण्यासाठी इथं तयार झालेलं आहे बघू शकता. किती असं टेम्पटिंग दिसतंय आणि अगदी परफेक्ट असं झालेलं आहे, शिजलेलं आहे. आधी उकड करून घेतलं का छान असं सूप पण तयार होतं आणि शिजल्यात पण छान जातं. चपाती भाकरी बरोबर कशा बरोबरही तुम्ही एन्जॉय करू शकता, किंवा नुसता वाफाळलेला छान असा भात आणि त्यासोबत असं छान असं रसरशीत सुक्क मटण तुम्ही करू शकता. तर आपलं छान असं मटण तयार झालेलं आहे खाण्यासाठी. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर त्यासोबत छान असं लिंबू, कांदा आणि गरमागरम भाकर किंवा छान असा वाफळलेला भात, एकदम असं छान टेम्पटिंग झालंय बघू शकता. अगदी असं झटपट तयार होतं आणि अगदी कमी मसाल्यांमध्ये सांगितलेलं आहे. तर काळ्या मसाल्यातलं सुक्क चिकन असं छान रसरशीत तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करा तुमचं मटण पण असं छान झालंय का. तर बघितलं ना, अगदी साध्या सोप्या पद्धती, स्टेप बाय स्टेप पद्धतीत असं सुक्क मटण दाखवलेलं आहे आणि अगदी झटपट तयार होतं हे मटण. आधी उकड करून घेतली की अगदी नंतर 5 मिनिटातच तयार होतं हे सुक्क मटण. आणि चपाती भाकरी किंवा भाताबरोबर तुम्ही कशा बरोबरही एन्जॉय करू शकता. अगदी छान लागतं, कारण आपण खूप जास्त असं ड्राय मध्ये बघितलेलं नाहीये, थोडंसं लपतपीत बघितलंय त्यामुळे खूप छान लागतं ते. आणि अगदी असं घरगुती साहित्यामध्ये आणि घरच्या मसाल्यामध्ये सांगितलेलं आहे. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.
रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं. अशाच नवीन छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.